नवापूर शहरातील भरवाड फळीत घराला भीषण आग, चाऱ्यामुळे आगीने घेतले रौद्ररूप. नवापूर व सोनगड अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न. नवापूर शहरातील भरवाड फळी परिसरात बुधवारी सकाळी एका घराला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या चाऱ्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन नवापूर नगरपालिकेसह गुजरातमधील सोनगड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार भरवाड फळी येथील रहिवासी राजू सुखा भरवाड यांच्या घराला बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घरासमोर मोठ्या प्रमाणात जनावरांसाठी चारा साठवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आगीने वेगाने फैलाव घेत परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक उमेश चव्हाण आणि जैनू गावित यांनी तातडीने नवापूर नगरपालिका अग्निशमन विभाग तसेच गुजरातमधील सोनगड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून मदत मागवली. त्यानुसार नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन कर्मचारी सलीम पठाण यांनी आपल्या पथकासह अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला. मात्र शहरातील शास्त्रीनगर परिसरात उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे अग्निशमन वाहनाला भरवाड फळीपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले. परिणामी घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला आणि सुमारे तासाभरानंतर अग्निशमन बंब तेथे दाखल होऊ शकला. या विलंबामुळे आगीचा भडका आणखी वाढला आणि परिस्थिती अधिक गंभीर बनली. यावेळी नगरसेवक उमेश चव्हाण यांनी शास्त्रीनगर परिसरातील बॅरिकेड्स तात्काळ हटविण्याची मागणी केली. यानंतर नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख प्रसाद साणप, कर्मचारी सलीम पठाण, राजेश गावित, कैलास गावित, संतोष वाघ तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी मदतीसाठी सोनगड नगरपालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही अग्निशमन पथकांनी संयुक्तपणे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेत नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचा तपशील अद्याप समोर आलेला नसून सायंकाळपर्यंत पंचनामा आणि नुकसानाचा अंदाज घेण्याचं काम सुरू होतं. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. भरवाड़ का ये मकान था जो शॉर्ट सर्किट की वजह से आग लगी है सुबह में 9 बजे। तो उसमें माल चारा भरा था सूखा, उसकी वजह से आग लगी शॉर्ट सर्किट से सुबह 9 बजे। और सब घर के चारा सब जल के राख हो गया है। और 1 घंटे के बाद बम आया था हमारे वहाँ, जब अभी आग ओला रहे सब। आपले क्षेत्राचे दोन्ही नगरसेवकांनी चांगले संपर्क केला आणि घटनास्थळी उपस्थित झालेले होते. आपला बंबई 10:30च्या आसपासच लगेच रिस्पॉन्स देऊन पोहोचला. घटनेचे फर्स्ट रिस्पॉन्डर आपले सलीम पठाण होते आणि फायर फायटर संतोष वाघ होते. त्यानंतर लागलीच आपल्या नव्याने ताफ्यामध्ये जमा झालेली गुरखा गाडी ही ड्रायव्हर राजेश गावित आणि कैलास गावित यांच्यासह घटनास्थळी उपस्थित झाली आणि पाण्याचा टँकरही इथे व्यवस्थित पाणी पुरवठा करण्यासाठी उपस्थित झालेला होता. आणि नव्याने दाखल झालेले ड्रायव्हर अब्दुल हक हे उपस्थित होते. आग लवकरच आटोक्यात आणली गेली आणि पूर्णतः त्याचं शमन करण्याचा प्रयत्न झालेले आहेत. सोनगढ़ नगर पालिका से आए हम लोग, यहाँ से भरवाड़ फले में से फ़ोन आया था, तो हम लोग अभी ट्राई चल ही रहा है कि जल्दी से जल्दी आग को कंट्रोल करें. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भरवाड फळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आग लागण्याचं नेमकं कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील पुढील तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.